श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की होलाष्टकात कोणती कामं टाळायची, पण याचा अर्थ असा नाही की हा काळ पूर्णपणेच नकारात्मक असतो. तर शास्त्रानुसार होलाष्टकाचे जे 8 दिवस अध्यात्म मंत्र साधना आणि दानासाठी सुवर्ण संधी असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करायच्या असतील किंवा ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवायचा असेल तर या काळात काही सोपे उपाय असतात, ते नक्की करा. तर काय करायचं होलाष्टकामध्ये? मंत्र साधना आणि भक्ती. होलाष्टकात ग्रहांची स्थिती उग्र असते. अशा वेळी मनाची शांती टिकवण्यासाठी नामस्मरण हे सर्वात मोठं शस्त्र आहे. विष्णू भक्ती. हा काळ फक्त भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा विजय दर्शवतो. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा तरी करावा. महामृत्युंजय मंत्र. ग्रहांच्या पीडेपासून वाचण्यासाठी महादेवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करणं अत्यंत फलदायी ठरतं. आणि हनुमान चालिसा. भीती किंवा नकारात्मक विचार येत असतील तर दररोज हनुमान चालिसा वाचा किंवा ऐका. याच्यामुळे तुमचं आत्मबळ वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे दान धर्माचं महत्त्व. शास्त्रानुसार हे होलाष्टकात केलेलं दान हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक पुण्य फलदायी असतं. गरजूंना मदत करा. या काळात गरिबांना किंवा गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पादत्राणे, चप्पल, बूट दान करा. पशुपक्ष्यांची सेवा, गायीला चारा घालणे किंवा पक्ष्यांना दाणे टाकणे यातून ग्रहाची जी अनुकूलता प्राप्त होते ती तुमच्यासाठी चांगली असते. पौर्णिमा दान. होळीच्या दिवशी पौर्णिमेला म्हणजे केलेलं धान्य दान घरातील गरिबी दूर करण्यास मदत करतं, त्याच्यामुळे ते आवर्जून करा. घराची स्वच्छता आणि सकारात्मकता. तिसरी गोष्ट, होळीच्या सणाचे स्वागत करण्यासाठी आपले घर सज्ज करणं आवश्यक असतं. होलाष्टकात घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. कोळ्याची जळमट किंवा अडगळ काढून टाका, कारण तिथे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात साठलेली असते. मिठाच्या पाण्याचा वापर करा. लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका, यामुळे घरातील नकारात्मकता दूर निघून जाते. धूप किंवा गुग्गळ. आता रोज सायंकाळी घरात भीमसेनी कापूर किंवा गुग्गुळाचा धूप फिरवा, ज्यामुळे वातावरणात शुद्धता निर्माण होईल. आणि होळी सणाची जी तुम्हाला पूर्वतयारी आहे ती कशी करायची आहे, तर होळीसाठी लागणारी लाकडं, गोवरे आणि पूजेचं साहित्य या काळात गोळा करावं. नैसर्गिक रंग म्हणजे धुलीवंदनासाठी रासायनिक रंगांऐवजी घरच्या घरी फुलांपासून किंवा नैसर्गिक वस्तूंपासूनच रंग तयार करा. ही उत्तम वेळ असते. आणि कुलदेवतेची पूजा. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून होळीच्या नैवेद्याची तयारी सुरू करा. तर होलाष्टक म्हणजे घाबरण्याचा दिवस नसून स्वतःला देवाच्या जवळ नेण्याचा सुद्धा दिवस आहे. हे छोटेसे उपाय करून पहा, तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल जाणवेल. तुम्ही या होलाष्टकात कोणता मंत्र जपणार आहात? कमेंट्समध्ये जय श्री कृष्ण, जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि तुम्हा सर्वांनाही होळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.